मी शिल्पास किचनमध्ये तुमचं मनापासून खूप 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 स्वागत आहे। आज मी इथे करत आहे मस्त आंबट भाजी। ही तुम्ही बघू शकता, छान असं कापून याला मिठाच्या पाण्यात चांगलं स्वच्छ धुवून याला कट करून 1 तास पाण्यात ठेवलेलं आहे। इथे ठेवलेली आहे मी कढाई, कढाईमध्ये टाकलेलं आहे पाणी। हे वाली आहे ना आंबट भाजी, ही थोडी शेपू पण आहे याच्यामध्ये मिक्स। तर आपल्याला हे पाणी अशी छान पाणी उकळले की अशात आपल्याला अशी भाजी पाण्यामध्ये शिजवून काढायची आहे। ही भाजी छान लागते जर अशा पद्धतीने केली तर। थोडंसं याला चांगलंसं ही पाणी 1 ग्लास पाणी आहे आणि ही भाजी 1 जोडी आहे, तरी पण 1 पावची जोडी असेल तर ही 1 पावभर पाण्यामध्ये म्हणजे 1 ग्लासामध्ये 1 पावची जोडी मी अशी काटून कट करून शिजायला टाकलेली आहे। तुम्ही बघू शकता आपली भाजी छान अशी उकळलेली आहे। सोबत टाकायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ। याला छान असं आपल्याला असं काढून घ्यायचं आहे। ही भाजी चांगली पाण्यामध्ये अशी चांगली घट्ट अशी शिजलेली पाहिजे। तुम्ही बघू शकता छान असं आपल्याला ही भाजी शिजत आहे। सोबतच मी वाटलेली आहे इथे शेंगदाण्याची चटणी। शेंगदाण्याची चटणी म्हणजे याच्यामध्ये आहे हिरवी मिरची, लसूण, थोडंसं अद्रक आणि शेंगदाणे। याला चांगले भाजून घेतलेले होते। आता आपल्याला सोबत ह्या मिरचीचा म्हणजे ठेसाच हा, तर हा ठेसा आपल्याला भाजीमध्ये थोडासा टाकायचा आहे। हे शेंगदाणे आबडधोबड असे वाटलेले आहेत, याला मी असं थोडंसं याच्यामध्ये भाजीमध्ये आपल्या थोडंसं टाकत आहे। तुम्ही बघू शकता आपल्याला या भाजीमध्ये असं आपल्याला ठेसा हा टाकायचा आहे। मिरची तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता। जर कोणाला जास्त आवडत असेल तुम्हाला तर तुम्ही थोडी हिरवी मिरची जास्त टाकू शकता आणि जर कमी खायचं असेल तर कमी टाकू शकता। तुम्ही बघू शकता इथे छान असं मी मिक्स करत आहे। आपल्याला अजून थोडीशी भाजी शिजू द्यायची आहे। बघू शकता इथे घेतलं आहे बाजरीचं पीठ। हे 2 चमचे बाजरीचं पीठ आहे। याच्यामध्ये थोडंसं पाणी मिसळून आपल्याला भाजीत कालवायचं आहे। त्यामुळे काय होईल, आपली भाजी अशी घट्ट होईल। तर तुमच्याकडे जर बाजरीचं पीठ नसेल तर तुम्ही डाळीचं पीठ पण घेऊ शकता, म्हणजेच बेसन पीठ घेऊ शकता। त्याला असं छान असं कालवायचं आहे आपल्याला। याची पेस्ट तयार करायची आहे छान अशी। याला गावाकडे मिळण म्हणतात, म्हणजे थोडंसं मिसळायसाठी असं याने भाजी आपली छान अशी होते। तर आपल्याला या भाजीमध्ये असं हे पीठ असं टाकायचं आहे। त्याने काय होईल, आपली भाजी थोडीशी घट्ट व्हायला मदत होईल। याला असं चांगलं मस्त असं कालवायचं आहे। तुम्ही बघू शकता मी इथे तेल घेतलेलं आहे पळीमध्ये, याच्यात टाकायचं आहे आपल्याला लसूण। तुम्ही बघू शकता सर, हा पळीमध्ये खमंग असं लसूण आपल्याला भाजायचं आहे एकदम मस्त असं गावाकडची पद्धत आहे। सोबत आहे जिरा, सोबत आहे थोडीशी मोहरी। याला चांगलं असं तडतडून द्यायचं आहे। बघू शकता किती सुंदर असा आपला हा लसूण होत आहे। याला लाल झाला चांगला की आपल्याला हे भाजीमध्ये टाकायचं आहे। हे गावाकडची पद्धत आहे एकदम छान अशी। तुम्ही बघू शकता याला असं लसूण चांगला तडतडून झाला की असं आपल्याला भाजीमध्ये असं टाकायचं आहे। बघू शकता इतका मस्त असं लसणाचा खमंग असा वास सुटलेला आहे आणि याला असं भाजी आपली ही तयार आहे। ती अशी आजी आई आपली पहिली अशी फोडणी द्यायची छान एकदम मस्त। सगळ्या घरात लसूणचा वास सुटलेला आहे आणि मस्त अशी खमंग आपली भाजी तयार आहे। तर तुम्हाला अशा माझ्या आंबट भाजी केलेली अशी पद्धत कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा। शेअर करा, सबस्क्राईबर करा, शिल्पास किचनला लाईक करा।